देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. देशाला 12 वर्ष, मोदीजींच्या प्रधानमंत्री पदाला 12 वर्ष झाली. एक यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री म्हणून त्यांनी आपल्या देशाचा गौरव 7 समुद्रा पलीकडे पोचवला आणि त्यामध्ये अमित भाई देखील त्यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहिले. हा देखील एक इतिहास आहे. आणि म्हणून महालक्ष्मी मंदिराचं जे आज सुशोभीकरण होतंय त्याला एक आगळा वेगळा इतिहास आहे. आणि म्हणून मगाशी सांगितलं की देशातल्या जनतेला एक सुरक्षित भावना मनामध्ये निर्माण होते आणि त्याचबरोबर आतंकवादी आणि नक्षलवाद्यांच्या छातीमध्ये आणि पोटामध्ये भीतीचा गोळा येतो, तो या आपल्या अमितभाई शाह यांच्या कर्तृत्वामुळे. काश्मीरचं 370 कलम हटवण्याचं काम अमितभाईंनी केलं मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्यांनी सांगितलं होतं या संपूर्ण देशातला नक्षलवाद 2026 पर्यंत पूर्ण त्याचा खात्मा केला जाईल. तो देखील अमितभाईंनी नक्षलवाद संपून टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्र, गडचिरोली आणि संपूर्ण देश नक्षल मुक्त करण्याचं काम अमितभाईंनी केलं आहे. आणि जे ते बोलतात ते करून दाखवतात, ही त्यांची ख्याती आहे. एकदा शब्द दिला की शब्द म्हणजे पत्थर की लकीर आहे. आणि एखाद्याच्या मागे उभं राहण्याचा निश्चय केला, त्याच्या पाठीशी पहाडासारखे उभं राहण्याचं कामही ते करतात. हा त्यांचा एक आगळा वेगळा स्वभाव आहे. आणि म्हणून त्यांनी गृहमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं. त्याचबरोबर सहकार मंत्री म्हणून देखील त्यांनी जे काम केलं, मोदीजींनी सहकार मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर दिल्यानंतर पूर्वी सहकार काही लोकांच्या, मुठभर लोकांच्या हातात होता, परंतु आज सहकार क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्याचं काम त्यांनी केलंय. आज सहकार बिना नाही उद्धार, आणि हा सहकार शेवटच्या माणसापर्यंत पोचला पाहिजे, यासाठी त्यांनी सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवले, क्रांती घडवली. हा सर्वसामान्य माणसाला याचा फायदा झाला पाहिजे हे त्यांनी पाहिलं. मला आठवतंय आम्ही जेव्हा देवेंद्रजी, आम्ही आणि आमचे मंत्री जेव्हा अमितभाईकडे गेलो होतो की साखर कारखाने, शेतकरी अडचणीत आलेत, तेव्हा 10,000 कोटीचं इन्कम टॅक्स माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय अमितभाईंनी घेतला होता. आता देखील आम्ही गेलो होतो त्यावेळेस देखील इथेनॉल असेल, जे जे बाय प्रॉडक्ट असतील, त्यांना सगळ्यांना न्याय देण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला. पॅक्सला मजबूत केलं, अगदी शेवटच्या घटकापर्यंत हा फायदा, न्याय गेला पाहिजे, यासाठी त्यांनी मोठं क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे. आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. मनापासून त्यांना धन्यवाद देत असताना या ठिकाणी त्यांचा अभिमान देखील आम्हाला आहे की आज 1,500 कोटीचं हे आपलं अंबाबाई मंदिराचं सुशोभीकरणाचा टप्पा सुरू होतोय. आणि महाराष्ट्र राज्य देखील या ठिकाणी, जसं आपले आदरणीय प्रधानमंत्री देखील या ठिकाणी देशातल्या मंदिरांचं पुनर्जीवन, सुशोभीकरण करतायत, तसं या राज्यामध्ये देखील अनेक मंदिरांचं, देवस्थानचं, तीर्थस्थानचं या ठिकाणी विकास, विरासत ही आपली विरासत आहे. जसं अयोध्याचं राम मंदिर कुणालाही वाटलं नव्हतं अयोध्येचं राम मंदिर होईल,
परंतु राम मंदिर देखील झालं, हा देखील इतिहास आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या संपूर्ण देशामध्ये जे आपली तीर्थक्षेत्र आहे त्याचा विकास होतोय, आपली संस्कृती आपली परंपरा जोपासली जाते आहे, आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्याचं काम होतंय. तसंच मोदीजी आणि अमित भाईंच्या मार्गदर्शनाखाली या राज्यात देखील आपली तीर्थक्षेत्र, आपली प्राचीन मंदिरं, आपले गडकोट किल्ले त्यांचं पुनरुत्थान, त्यांचं सुशोभीकरण, त्यांचं संरक्षण, त्यांचं जतन करण्याचं काम महायुती सरकार या ठिकाणी करतोय. आणि म्हणून मी अमित भाईंना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो की आपण कोल्हापूरमध्ये आल्यानंतर एक वेगळं भावनिक नातं या ठिकाणी कोल्हापूरवासियांना पाहायला मिळतंय. आणि म्हणून मी आपल्याला अमित भाई आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. महाराष्ट्र में जब जब आप आते हो और ऐसे जो काम है उसका भूमि पूजन होता है, लोकार्पण होता है, इससे हमें ऊर्जा मिलती है, प्रेरणा मिलती है और हमें काम करने की ताकद मिलती है. आणि म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी अमित भाई जाते जाते दो पंक्तियां कहता हूँ. जनता की हर मांग आपने पूरी कर दी है, जनता की हर मांग आपने पूरी कर दी है, रुके हुए हर काम को रफ्तार दी है. आपकी बदौलत या विकास की पंचगंगा बहेगी, आपके बदौलत या विकास की पंचगंगा बहेगी. माँ अंबाबाई मंदिर का नवनिर्माण एक नई मिसाल बन जाएगी.